काय काय एक आदमी पकड़ा जाए तो पूरा झुंड पकड़ा जाना चाहिए ना, मैं अकेला क्यों? अरे साल्या फायनली आम्ही एक जंग जिंकलो आहे. वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड आर प्रॅक्टिकल. एका इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅचवर घेतली गाडी. घरी दोन लावलेले. इकडे पवन दादाची जिरली. मी खूप तिखट खातो आणि हा भात झाला का तिखट. आणि त्याच्यावर हा म्हणून राहिला का बा हाहू करू राहिला. डोळ्यातून पाणी आलं भाऊच्या. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. फायनली आज रेडी झालो आहे. इथे शिवम पण आहे. शिवम भी देखो चिट्ठा बना रहा है. शिवम प्रॅक्टिकल के लिए चिट्ठ्या देखो ते खालच्या दाखवल्या. कोड लिहून राहिला त्याच्यावर. काही विषय नाही, चला चालते. प्रॅक्टिकल एक्झाम आहे माझी. आता आहे 11ला, 10:15 वाजले आणि ऋषिकेश वगैरेची 2 वाजता आहे. तर माझी खतम होईल आणि त्यांची सुरू होईल. तर चला त्यांच्या रूमवर जाऊन सोडून मागू एखाद्याला पटकन कॉलेजला. आणि काय होते सांगतोच. ब्लॉग थोडा लेट झाला. प्रॅक्टिकल एक्झामून येतो आणि पटकन अपलोड करतो ब्लॉग कालचा. इकडे बा दोघेही माझ्या ब्लॉगचा आवाज ऐकून झोपले. वाटू द्या रे काही. सुद्याबाई ओ भाई मला सोडून दे ना बे. ओ सुद्याबाई बंद करू का कॅमेरा. तिकडे अबे अक्षाबाई, ओ अक्षाबाई, अक्षय, अक्षू, ऋषा कुठे गेला. ऋषा चले. हा मग इतनी जल्दी क्या कर रहे हो जनाब? अभि आमचा करायला 10:30 वाजला झाला. जरा पैसे हे बघायची आमची हे मॉडेल कशी झोपले. चला. ए ऋषा मला सोडून दे ना. चल. ए मॉडेल झोप रे. चला. ऋषाबाई छोड़ के देता. अच्छा जाएगा प्रॅक्टिकल होपफुली. नाही ऋषा, DCEMFT सबमिट करायचं आहे आज. घेऊन येशील कोणाचं? DC आणि EMFT, SD आणि EMFT आमचं झालंय सबमिट झालं का चेक झालं. बरोबर चालते. चला जाऊ आता पटकन. काय होते दाखवतोस तुम्हाला. फाटली तर आहे पण चलो पहिला. लेडी कॉन्स्टेबल नाही, जागेवरच घेत आहे. जर हा जागेवर घेत आहे. आउटपुट लवकर नाही. तिघांना बसवते मग क्वेश्चन देते. काय एक आदमी पकड़ा जाए तो पूरा झुंड पकड़ा जाना चाहिए ना, मैं अकेला क्यों? अरे साल्या फायनली आम्ही एक जंग जिंकलो आहे. वी हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड आर प्रॅक्टिकल. आयशा कोणता आलतो. मला एंट्रोपीचं आलं होतं. सांग पहिली लाईन. 10 मिनिटात पहिली लाईन जा. पहिली लाईन माहिती. 10 मिनिटात आउटपुट आले. 10 मिनिट में हमने भी आउटपुट लाया. म्हणजे घेऊन तर गेलो होतो साधन, पण त्यातच सापडलं कम्प्युटरमध्ये. तर त्यामुळे काही इश्यू नाही झाला आणि ओके झालं मस्त. आम्ही आमचं 2 वाजेपर्यंत होतं, पण आम्ही बहुतेक 12:30 निघालो ना. मी बाहेर 12:30 बाहेर. टेन्शन नाही. 11ला आत गेलो आणि 12:30 बाहेर. 10 मिनिटाचंच काम होतं, पण नेमकं आम्ही ते एकदम दिसलं नाही पाहिजे ना, अति नाही करायला पाहिजे म्हणून 1 तास बसलो. पण ओके झालं एकदम. 100% पास आहे. काही विषय नाही. चला आता जाऊ रूमवर पटकन. कालचा ब्लॉग एडिट करतो, अपलोड करतो, सो दॅट you'll get to see. थोडंसं लेट झालं पण कुछ नाही यार. प्रॅक्टिकल होतं. फटी पडी थी हमारी. थोडंच पाठ नव्हते होत का रे. चला जाऊ. पहा अबे ती कटिंग थोडी ना दाखवू राहिलो मी गौरवला दाखवू राहिलो. लई दिवसांना गौरीची नवीन गाडी पहा, R15. गौरव पार्टी. पैसा म्हणजे गौरव. पैसा म्हणजे गौरव. एका इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅचवर घेतली गाडी.
घरी 2 लावलेले घरी अजून 2 लावले आणि फॉर्च्युनर आता सध्या बुक केली सर्व्हिसिंगला दिली आहे. आहे. तू ये परत थांब. काय 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 बापरे अबे गौऱ्या हा बघ ना सब्जी सब्जी तुम कडक दिख रहे हो. नाही रे तुझे गाववाले. बहीण कटिंग लई क्लास केली. सुद्याला घेऊन गेला होता ना. मस्त असं कर असं. सुद्धाला घेऊन गेला तर सुद्धाला चांगलं दिसलं. अरे इकडनं दाखव ना. सुपर मारिओ नंतर सुद्धा चांगलं दिसतंय सायला. बेकार नाही बोलायचं पण त्यांनी आता युनिक कटिंग केली. लगेच बघा नाही याची कटिंग तू रूम वर टकलं मारून देतो ते. गाडी बिडी खरं कटिंग झाली नाही रे कटिंग म्हणजे फनी झाली. काढलीच नव्हती किती चांगली झाली. हाय का हे तर कटणारच आहे तुलाही माहित आहे. हा? नाही पैसे आता गेल्या गेल्या तू कालचा ब्लॉग एडिट करतो ना. फिरवला एवढंच फिरवला लवकरच लगेच पाहायला भेटेल तुम्हाला मित्रांनो. फरक पाहिजे. हे कसं काय झालं पण काय हे असं हे असं नव्हतं ना हे असं होतं ना सगळं. हा ना मग पॉलिशचा स्पंज केलं ना तो. हा आठवड्याभरात निघून जाते. जिम आमचा मित्र जिम मारून आला. बॉडी दाखवाच लागते. बॉडी तर दाखव ऋषा. अबे फ्लेक्स करा. असं काय रे बॉडी दाखव चल. 1 मिनिटात बॉडी दाखव मग काहीच नाही. सायला ते बघ ते बॉडी नसून करते तसं. दाखव रे. अरे काय नाही सायल्या लोकांची बेली फॅट निघते रे. ते ऍब्स आहे तरी दाखवणार आहे ना. एवढं शर्माचं. गर्लफ्रेंड नाही म्हटलं ऋषा त्याच्या. कंचून नाही म्हटलं. आहे ना. हे बघा आमचे पवन दादा. हे बघा आमचे पवन दादा. थायलंड कुठे थायलंड कुठे आहे रे थायलंड. ओ हो काय फिजिक. सायल्या आता तर दाखव फ्लेक्स कर बॉडीकडे. आहे ना. काय सायल्या मी तुला फेमस करायलो तू असा करू राहिला. काढलं तुला ते ब्लॉग मध्ये टाकलंय ना. काय ट्रान्सफॉर्मेशन साठी काम येईल. आहे ना. ट्रान्सफॉर्मेशन अरे मित्राच्या चांगल्यासाठीच विचार करतो आपण. हे बघा ब्लिंकिटचं टी शर्ट घातलाय. पवन आगलावे ब्लिंकिट मारतो बिचारा. परिस्थिती नाही काय नाही. मामाने पैसे पाठवले. पोरगा पुण्यातल्या थायलंड मध्ये जाऊन सगळे पैसे हारून आला. टी शर्ट बरी आहे. 1 नंबर आहे रे. टी शर्ट कोणाची आणली. मग असं करून म्हणून आला. आतापर्यंत घातली नव्हती का सायल्या. कुठं चालला रे. अबे पाय सायल्याच्या चेहऱ्याला फेस वॉशची गरज आहे का आता. हा ना. काय आहे ऋषा. हो हा तेच तर. हा बघा ब्लिंकिट मारू मारू एवढा असा येण्यासारखा झाला. आज या माणसानं एका पोरीचा मार खाल्ला. पेन मागत होता आणि पर्समध्ये हात टाकला डायरेक्ट तिच्या. काय शोभते का पवन तुला. शोभते का तुला. शोभते. आई विल ऋषा I will sue on him. I will sue on him. You know the meaning of I will sue on him? I know. I I will sue on him means हाँ. have something meaningless sentence. अबे साला I will God I help. will file a case on him. God, I will sue on God him. help you. Gods have perfect plan for everyone. झाला. Father is always right. सकाळी तुम्ही इंस्टाच्या रील मध्ये पाहिलं असेल कायच्या काय बडबड करत होता. आताही कायच्या काय बडबड करू राहिला. आणि हे ब्लिंकेट Blanket person. मारो दबाके. ब्लिंकेट मारो दबाके. हे बा त्याची बॅग. आता मला वाटत तुम्हाला वाटत खोटं बोलून राहिलो पण पा ब्लिंकेटची बॅग आहे. ब्लिंकेटची टी शर्ट आहे. हा काय आता तू याचा रूममेट आहे खरं खरं सांग. नाही हो बरोबर. हा पण कोणाच्या परिस्थितीवर बोलायचा आपल्याला अधिकार नाही. परिस्थिती अरे साले ब्लिंकेट मान खराब गोष्ट आहे का. नाही पण कोणाच्या म्हणजे परिस्थिती वाईट नाही. वाईट शौक आहे म्हणून पैसे पुरून नाही राहिले.
बरोबर आहे हो. वाईट शौक आहे म्हणून पैसे पुरून नाही राहिले, त्यासाठी ब्लिंकिट मारणं चालू आहे. नाहीतर आम्ही कधी जसं कोणाला परिस्थितीवर करत नाही. माई एवढी बेकार आहे तरी मी कधी काय करत नाही. चल पवन, काही विषय नाही. तुझ्या आज रात्रीचा जेवणाचा खर्च मी करतो, तुला भात देतो. कोणतरी अरे नाही रे, ती मी अंदर ठेवतो रे आता लगेच. फायनली पा आज कुठे जेवायचं नाही, किसी मेस में जाना नहीं, किधर जाना नहीं, अपने हाथ का राइस खाने का. मस्त मसाला राइस. क्या रे, क्या देख रहा तू? रेसिपी बनवली, हो मीनच बनवलेला आहे भात. हाय ना, प्रथम यांना फक्त कांदा चिरायचं काम केलं. हाय ना. काय काय टाकलं भातात सांग बरं. चल. तेल, मीठ, तिखट, हा पिक्चर बनवलं. पिक्चर. मला एकच गोष्ट सांग, भातात पाणी कसं टाकलं, काय मापानं टाकलं? पहिले भातात पाणी टाकलं, त्याला अलग हा. ठेवलं. पहिले ते पुरं मसाला शिजू दिला, हा. तेल गिल टाकून फ्राय केलं. हा, हा, हा. बरं जाऊ दे, पहिले शेंगदाणे टाकले का टमाटर टाकले? जामले एवढे समजत नाही, तुला शेंगदाणे पहिले टाकायला लागतात, टमाटरची म्हणून ना काही काय टमाटरची होऊन जाईल काय शेंगदाणे टाकलं? मग टमाटरवर मीठ टाकलं तर काय होती? हा मीठ काहीच टाकलं नाही होत. काय होईल? टमाटर 50% लवकर हे होऊन जाते, शिजून जाते. हा, तर मग ते समजलं का? चला, हे तुम्हाला मी ज्ञान नाही देत. आमचा राईस दाखवतो तुम्हाला. खोल रे, झाकण खोल. राईस आणि आम्ही तिला केला पांढरा राईस. हमारा राईस बनते हुए. थोडं पाणी पण आटायचं आहे आणि शिजाचा पण आहे आणि क्वालिटी बनणार आहे. क्वालिटी एकदम मॅगी सारखा वासन आला. मॅगी सारखा. 15 रुपयाचा बिर्याणी मसाला टाकला त्याच्यात. ठेवून दे वापस, नाही ते शिजणार नाही. 10:15 वाजले, अजून वेळ हो जाएगा, लेट खाने मिलेगा हमको. दाखवतोस ना तुम्हाला जेवायला. शिवम आहे, मी आहे आणि पवन दादा आहे. जाय खेळू दे. फ्रेंड्स आर प्लेइंग बॅडमिंटन दर अँड ही वॉन्ट टू गो. हिज मनी इज नॉट स्टिल इन रूम, सो ही नीड टू गो. तर जाय बाबू, मी लक्ष देतो भातावर. 2 दिवसात माझ्या पण प्लास्टर निघते. वेळ लागते. मी पण मजा करतो. अजून 10 मिनिटं लागते. जस्ट 10 मिनिट. पवन भाऊचं आधार कार्ड ते प्रिंट काय वापस काढता येते. तर चलो, आता भात बनल्यावर दाखवतो. अँड सी आर म्हणजे स्वाद का पिटारा, कांदा मिरची, टोमॅटो. हो, दीज आर वेफर्स टू ईट विथ दिस. दीज आर निंबूज, हल्दी, जिंजर गार्लिक पेस्ट, नमक, ऑइल. तर चला, आता डायरेक्ट भात बनल्यावर भेटू आपण. मित्रांनो, फायनली पहा, आपली मसाला भात रेडी झालाय. इकडे पवन दादाची जिरली. मी खूप तिखट खातो आणि हा भात झाला का तिखट. आणि त्याच्यावर हा म्हणून राहिला का बा हाहू करू राहिला. डोळ्यातून पाणी आलं भाऊच्या. शिवम, कशी झाली टेस्ट? वाटते का ब्राऊन राईस आहे? तर हा, चांगली झाली. तर चला, आता मी पण पटापट खातो. मस्त मस्त झाली, एक नंबर. पवन भाऊची जिरली पण. चला, पटापट खातो आणि मग भेटतो. दादा, साखर पाहिजे. साखर काय अबे, भातात साखर टाकून काय मस्त लागते. हिंगोली खिचडी भाजे अशाने जमन का? पूर्ण थंड झाला माणूस. चला, आपण खाऊन घेऊ. तर मित्रांनो, फायनली 1:30 वाजला रात्रीचे. सगळे कामं झाले आपले, स्क्रिप्ट झाली. आणि इकडे सायल्याबा अभ्यास करू राहिला. गुड बॉय सारखा अभ्यास करू राहिला. रूम मध्ये काही जात नाही. सायल्या, ओ साहिल, ओ गुड बॉय, अभ्यास करू राहिला तू यार. गुड बॉय सारखा अभ्यास चालू आहे. हा, अभ्यास केल्याशिवाय काहीच नाही रे. म्हणजे बॅग दाखवू राहिला तू आता? हा, तुम्ही पण अभ्यास करा आणि लोकांना पण अभ्यास करू द्या. हा, साहिलबाईला लहानपणीपासून अभ्यासाची खूप आवड आहे. त्याचा काही विषयच नाही. तर चल, कर अभ्यास. 1:30 वाजले तरी अभ्यास चालू आहे. 1:30 नाही भाई, आता अभी मजा आणला आहे ना. आता प्रॅक्टिकल कम्प्लीट करू लागू. तर चला, त्याला आता अभ्यास करू देऊ आपण. कसं मजा चालू आहे भावाची. आता मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो, पटकन एडिट करतो आणि अपलोड करतो, म्हणजे तुम्हाला पाहायला भेटेल. स्ट्रगल है लाइफ में, तुम मेरे स्ट्रगल को जानते होगे. तुम मेरे को सब्सक्राइब करो,
फिर से बता रहा अभी मोटिवेशन येते ना बे सबस्क्रायबर वाढले का मग साईला अजून चांगलं कंटेंट देते आपल्याला मग तर चला मित्रांनो असाच सपोर्ट करा हा सबस्क्राईब करा रे मित्रांनो टर्पेला. बिलकुल बिलकुल करते करते सायलेंट म्हटलं तर करणारच आहे. खिशा झोपला का बे? मग झोपू दे ना हेडफोन टाकून पाहिले नाही 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 अभि नाही 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 झोपले पोरं झोपले सगळे झोपले तर मित्रांनो चला याचं काही ऐकू नका. मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. हे आता रात्री 1:30 वाजता झोपलेले पोरं जागवणं काम चालू आहे त्याचं. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.